दाखल होते नरेश. आता मात्र निश्चितच मुश्किल परिस्थिती झालेली आहे. मुसीबत आता बघायला मिळते. कठीण स्थितीमध्ये टीम केवनी स्पोर्ट्स केवनी मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आता इथून तारणहार संकट मोचक कोणाला तरी बनावं लागेल. चॅम्पियन पदाला अजिंक्य पदाला गवसणी घालण्यासाठी. पुन्हा एकदा संजय सज्ज होते. बॉलिंग मार्क वर राईट आर्म वर दी विकेट. चांगला फटका उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला चकून चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या वाढते 33. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे सांगून देताना नरेश 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा संजय. फुलटॉस चेंडू होता. टर्न केलेला चेंडूला 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा पूर्ण केल्या. तशा प्रकारे धावसंख्या आता मात्र 35. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 15 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 15 धावा. फ्री बॉल. जबरदस्त हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. सामन्याचा क्रुशियल मोमेंट्स. 4 चेंडू 15 धावा. चेंडू मात्र वाईड डावी एसटी सोडून जातोय. नो बॉल हा कंटिन्यू आहे. फ्री बॉल मात्र निश्चितच असणार आहे. फ्री कंटिन्यू असणार आहे. नो बॉल टाकला होता या अगोदर आणि वाईड. आता मात्र निश्चितच 4 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता आहे. फ्री बॉल कंटिन्यू. चेंडूला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण करताना बॅटर. 3 चेंडू आणि विजयासाठी आता धावांची आवश्यकता 11. 3 में 11 ठोक डालो और इस मुकाबले को जीत जाओ. 3 चेंडू 11 धावा. रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. एकाला जिंकायचंय दुसऱ्याला हार पत्करायची नाही. 3 चेंडू 11 धावा. 3 गेंदे 11 रन. 3 बॉल लेफ्ट अँड 11 रन्स टू विन. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा संजय भगत. सामोरं जाईल बॅटर नरेश. चेंडू मात्र पुल केलेला. पॉवरफुल हेड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चेंडू होते गुल षटकार. ठोकलेल्या आनंदाने आता मात्र पैसा वसूल सामना आपल्याला बघा. नरेशच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. पैसा वसूल हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दिलो की धडकने धकधक धकधक हार्ट बीट वाढवणारा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. पुन्हा एकदा संजय सज्ज होते बॉलिंग मार्क वर. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रेशर आता असेल फलंदाजांवर. क्षेत्ररक्षक गोलंदाजांवर. शेवटच्या मोमेंट्सला
हलक्याने चेंडूला स्लाइस केलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये आता चुरस अटीतटीचा सामना, चुरशीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. रोमांचकारी सामना. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. कंपल्सरी चेसिंग. एक धावी पूर्ण करावीच लागेल. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. पैसा वसूल हा सामना बघायला मिळतोय. जबरदस्त हा सामना, रोमांचकारी सामना. म्हणूनच मी मगाशी सांगितलं होतं की होत्याच नव्हतं व्हायला. क्रिकेट खेळामध्ये वेळ लागत नाही. एक वेळ अशी होती की केवनी स्पोर्ट्स केवनी हा संघ खूप पिछाडीवर होता. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे. ह्या चेंडूवर एक धावी पूर्ण करावीच लागेल. जो जिता वही सिकंदर. लगा तो मटका नाही तो झटका. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. ह्या एक चेंडूचा आता भाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त झालेला आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. शेवटच्या चेंडूवर दडलंय काय निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा एक चेंडू एका धावेची आवश्यकता. शेजारी वाढलेले आहेत. धगधग 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 वाढवणारा सामना. चिपकेलेला आहे चेंडूला. याच बरोबर स्वर्गीय किशोर आर पाटील स्मृती चषक 2024 चा चॅम्पियन संघ केवडी स्पोर्ट्स केवडी